हाय गाईज, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौर. तर तुम्ही तर माझा पहिला पाठ बघितला असेल. मी चाललेली अक्कलकोटला. अक्कलकोटला बोलतात ना, ज्याला बुलावा आहे तोच जातो. आणि मला तर अक्कलकोटमध्ये बुलावा होता. छान असं माझं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळची पहाट. त्याच्यानंतर आम्ही जरा एका ठिकाणी उभं राहिलो, चहा पियालो. हा 4:30-5चा टायमिंग आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की सुंदर असं आपलं निसर्गाचा छान असं देखावा आपल्याला बघायला भेटतो आहे. आणि मी हा कॅप्चर केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि खूप दिवसानंतर मी बोलते, मला असं वाटतं काहीतरी चुकतं आहे, पण मे बी परत एकदा चालू केलेला आहे व्हिडिओ बनवायचा आणि खरंच मला वेळ नव्हता. तर तुम्ही हे सगळं बघू शकता. आणि आता आपण भेटूया. स्वामींच्या मठात जायचं आहे. तर पहिला नाश्ता वगैरे करून झाला की आम्ही जाणार आहोत मठात, कारण की खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे. तर बघूया. नाश्ता चालू. तर आलो आहोत नाश्ता करायला. तर पपीताईला बघू शकता. पपीताईने मस्तपैकी मेंदूवडा घेतलेला आहे. माझा उपवास होता म्हणून मी केळ्याचे वेफर खाल्ले. शनिवार माझा उपवास असतो. आणि या लोकांनी सुद्धा डोसा, मेंदूवडा, नाही माझा उपवास, असाच नाश्ता मागवलेला. मी मस्तपैकी केळ्याची वेफर आणि चहा पिली. तर मग आता आम्ही चाललेलो आहोत छान असं तयार होऊन. ते मला शूट करायला भेटलं. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात. त्या मंदिरात मीच जरा पुढे होती. ॲक्च्युली हे शूट मीच केलं आहे म्हणून मी तुम्हाला दिसणार नाही. आणि मी शूट करायच्या आधी कसं मी जो मधला पेज जो तुम्हाला बघायला भेटला नाही, कारण की मला पुढे जाऊन सगळं बघायचं होतं. हे लोक एवढं बोलतात ना, म्हणजे असं लवकर माझ्या नणंद वगैरे असे बाहेर पडत नाहीत. तर त्यांना हे सगळं असं म्हणजे खूप त्यांच्यासाठी खूप असं विचारायचं हे आहे की काय करायचं, कुठे जायचं. तर माझं असं नसतं, मी तिथे नेहमी जातच असते अक्कलकोटला, म्हणून मला तिकडचं सगळं माहिती होतं. म्हणून मी तशी पुढे जाऊन मी त्यांना सांगितलं कसं कसं जायचं. त्यांनी असं गाईड करून मग आम्ही छान असं समर्थांच्या मठात पोचलो. आणि मठातून मस्तपैकी समर्थांच्या गाभारातसुद्धा मी एंट्री केलेली आहे. आणि छान असं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मला मोबाईल बंद करायला सांगितलेलं, तर मे बी मी आतमध्ये काही शूट करू नाही शकली. पण बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की छान असं शूट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. तर हे जी फ्रेम आहे स्वामींची, तुम्हाला तर माहिती आहे ती रुद्राक्षांनी बनवलेली फ्रेम आहे. तर तिथे आम्ही पहिले जाऊन उभं राहून फोटो काढायचो. पण आता तिकडे सगळे लोखंडाचे आपले प्लेयर असतात ते उभे केले होते, तिथे जायला नव्हतं. तर मग मी तिथून पाया वगैरे पडून फोटोशूट केल्याच्या नंतर मी बघू शकता स्वामींची आपली जी मूर्ती आहे एवढी छान अशी मोठी, तिथे जाऊन सुद्धा मी थोडंसं फोटोशूट केलं. ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्ही बघू शकता हे वातावरण एवढं सुंदर होतं आणि मला तर फार आवडलेलं आहे. व्हिडिओ काढते. हां, हॅलो परत थांबा गं देवा, काय ब्लॅक परत 3:30 वाजले. 3:30च्या उन्हात आम्ही चाललो आहे. तुम्ही बघू शकता दत्त महाराजांना भेटायला जायचं आहे. स्वामींचं तर दर्शन घेतलं आहे. आणि खरं सांगते, माझं अक्कलकोटमध्ये येऊन स्वामींचं दर्शन एवढं भारी झालं आहे. खरंच फार भारी दर्शन झालं आहे. खूप छान दर्शन झालं माझं. मी 2दा दर्शन घेतलं. आणि मला स्वामींच्या पायाखालची विभूतीसुद्धा भेटली आहे. समर्थांनीच त्यांना पाठवलं असेल. मे बी माझा नारळ एकांनी घेतला नव्हता. ते बोलले की नाही नाही, चला चला घेऊन जा, पुढे जा पुढे जा. मग तिथे एक दादा आले, मठातूनच आले आतून. आणि मग ते बोलले की काय झालं ताई. तर मी बोलले दादा प्लीज हा नारळ मला आतमध्ये स्वामींपर्यंत पोचवायचं आहे. तर ते मला बोलले की ठीक आहे द्या. मग मी त्यांना नारळ दिला. आणि थोडे त्यांना असं हातात दक्षिणा दिली. मग ते तिथपर्यंत नारळ स्वामींपर्यंत पोचला, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि माझ्या स्वामींपर्यंत पोचलं. माझी तर फार अशी सफल झाली. मी तर सफल झाली आहे की यावर्षी माझं
दर्शन खूप छान झालेलं आहे आणि माझं काहीतरी यावर्षी जसं स्वामींनी सांगितलं तसं चांगलं होणार आहे. तर मी आपल्या यूट्यूबच्या पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा स्वामींच्या चरणी तुमच्यासाठी पण विश केली आहे. तर हा वर्ष सगळ्यांना चांगला आणि सुखाचा जावा. श्री स्वामी समर्थ. भेटूया मग आपण गांगणापुरात. ननंदबाई, छोट्या ननंदबाई आणि मोठ्या ननंदबाई. राहू दे, मी पाय उचलले माझा. छोट्या ननंदबाई आणि मोठ्या ननंदबाई आणि तिथे छोट्या ननंदबाईचे मिस्टर बसलेले. देवा आपटलंय माझं डोकं. एवढं डोकं आपटतंय, ऊन आहे तरी सुद्धा बडबड करायचं थांबत नाही. किती आहे बघा. पोचायचं आहे मला तुमच्या घरापर्यंत. तर असंच तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू देत. पण तुम्ही सध्या माझ्या मोठ्या नंदेला बघू शकता. फुल बघा एकदम एकदम भारी फटाक दिसे. साडी घालून दोघींना पण जबरदस्ती ह्या बसवलंय. त्यांचं जरा चाललं होतं चेंज करायचं, पण ते बोलली नको, आजच्या दिवस राहू देत नाही साडी. तर बघा या आजकालच्या बायका साड्या घालणं म्हणजे ना त्यांना फार असं. तुम्ही मला बघू शकता, मी साडीवर असं आहे बघा. आणि एक रियालिटी सांगते. साडी वर्ड थोडंसं चुकलं माझ्याकडनं आणि मी चुकणार तेव्हा तुम्ही मला सांगणार, तेव्हाच मला कळणार. पण साडी नेसणं खूप छान असतं बाईसाठी. आणि ॲक्च्युली मी साडी नेसत नाही, पण मी थोडंसं वेट लॉस केलं आहे. तुम्हाला मी टाकणार आहे वेट लॉसचं. तर कळेल कसं वेट लॉस केलं आहे ते. त्याचा ब्लॉग मी टाकणार आहे. मला भरपूर जणांचं असं आहे की ताई वेट लॉस कसं केलं ते तू पोचव आमच्यापर्यंत. मी काही डॉक्टरचं काय घेतलं नाही, फक्त थोडंसं आपल्या खाण्यामध्ये चेंज केलं आहे. थोडा झुंबा योगा वेळात वेळ काढून सगळं काय करते. तर तुम्हाला मी ते शेअर करेन. भेटूया मग आपण. चला. हो बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आहे आपल्या कुठे गाणगापुरात. मी बघू शकतो छान असं मी दर्शन घेईन. बरोबर 5:30 झालेले आहेत. अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. आम्ही आतमध्ये मला शूट करायला भेटेल माहिती नाही. मेलीने दर्शन करते आणि मग मी बाहेर येते. दत्तांच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आणि मी त्या गाभाऱ्यात बसलेली आहे. आणि मी त्या गाभाऱ्यात बसली तर तुम्ही बघू शकता. पूर्ण गाभारा बघून घ्या.